नमस्कार, मी विजय आपणा सर्वांचे प्रथमतः स्वागत करतो. आत्ता आपण पोचलो आहोत विरार व नालासोपारा येथील जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी. या ठिकाणी आपण पाहत आहात जीवदानी मंदिराचं मुख्य द्वार. आता आपण पोचलो आहोत जीवदानी मंदिराच्या पायऱ्यांवरती. जीवदानी मंदिराच्या पायऱ्या जवळजवळ 1400 पायऱ्या आहेत. त्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. तर तुम्ही पायऱ्यांच्या सुरुवातीलाच हे पहा, या ठिकाणी जीवदानी मातेचं छोटंसं मंदिर आहे. मुंबईमध्ये विरार या ठिकाणी जीवदानी मातेचं मंदिर आहे. हे मंदिर डोंगरावर स्थित आहे. या देवीचं मंदिर विशिष्ट चमत्कारासाठी ओळखलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आपल्या दुःखांचं निवारण करण्यासाठी इकडे येतात. असं मानलं जातं की जीवदानी मातेच्या मंदिरात येऊन मागितलेली मनातील इच्छा इथे पूर्ण होते. म्हणूनच तर या ठिकाणी रोज हजारोंच्या लोकांची गर्दी असते. जीवदानी हे मंदिर विरारमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराच्या पायऱ्या सुमारे 1400 इतक्या आहेत. हा रस्ता अतिशय सुरक्षित आहे. या ठिकाणाहून संपूर्ण विरारचे दर्शन होते. त्याचप्रमाणे येथून अरबी समुद्र आणि वैतरणा नदीचे दर्शन होते. जवळजवळ 600 ते 700 पायऱ्या चढून वरती आल्यानंतर जीवदानी मंदिराचं विहंगम दृश्य आता आपण पाहत आहात. या ठिकाणाहून विरारचं संपूर्ण दर्शन होतं. थोड्याच वेळात आता जीवदानी माता मंदिर याचं आपल्याला दर्शन होणार आहे. आज रविवार असल्या कारणाने या ठिकाणी भक्तांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळजवळ मंदिराकडे आपण पोचलो आहोत. काहीच पायऱ्यांच्या अंतरावरती मंदिर आहे. या ठिकाणी मंदिरात सभामंडपात जाण्याचा मार्ग या ठिकाणून जवळच आहे. या ठिकाणी मुंबईतूनच नाही तर गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान तसेच उत्तर भारतातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून देखील लोक इथे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात. हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. या मंदिरातील देवीची सुंदर आणि मनमोहक मूर्ती भक्ताचे मन वेधते. ही मूर्ती संगमरवरापासून बनवलेली आहे. मंगळवारी व सुट्टीच्या दिवशी भाविक या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसून येतात. जीवदानी या गडावर 17व्या शतकामध्ये जीवदन नावाचा किल्ला होता. आजही या ठिकाणी किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते. या काळात पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या किल्ला 31 मार्च 1739 रोजी जिंकून आपल्या ताब्यात घेतला. तसेच जीवदानी मंदिरातील आईचं जीवदानी हे नाव व जीवदानी मंदिराची स्थापना या सर्वांमागे एक महाभारतकालीन कथा आहे. या मंदिराची स्थापना
पांडव काळात पांडवांनी केली होती. असे म्हणतात की पांडव हे वनवास भोगत असताना 5 पांडवांनी हे शूर पार्क म्हणजेच आत्ताचे लासोपारा येथे आले होते. त्यांनी भगवान परशुरामांनी पवित्र केलेल्या विमलेश्वराच्या मंदिराला भेट दिली आणि वैतरणा नदीच्या काठावर थांबले. या देवीची पूजा अर्चासुद्धा केली आणि जवळच्या डोंगरावर गुहा देखील बांधल्या. त्यांनी एकवीरा या रूपाला जीवदानी असे नाव दिले आणि तिला त्यांनी बनवलेल्या एका गुहेत बसवले. कलियुगात गुरुस्वामी शंकराचार्याच्या वास्तव्यादरम्यान त्यांच्याकडून प्रेरित व शिक्षा प्राप्त झालेल्या एका गुराख्याच्या भक्तीने देवी प्रसन्न झाली व या डोंगरावर प्रकट होऊन देवीने त्याला मोक्ष प्रदान केले. असे म्हणतात की या गुराख्याची भक्ती इतकी शुद्ध होती की स्वतः कामधेनू गायसुद्धा त्यांच्या गुरांमध्ये चरण्यासाठी येत असे. त्यामुळे या मंदिराच्या मध्ये माता कामधेनूचं मंदिरसुद्धा आहे. माता जीवदानी मंदिराचं कळस दर्शन आपण घ्यायचं. कलश दर्शन झाल्यानंतर हातो तो आपला परतीचा मार्ग. यानंतर आपल्याला मंदिरातून खाली उतरण्यासाठी या ठिकाणाहून जायचं आहे. अशा प्रकारे परतीची वेळ झालेली आहे. थोड्याच वेळात आपण या पायऱ्यावरून त्या मंदिरातून बाहेर जाणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.